Hi and hello, me Saili. Welcome on Date with Saili. आज मी बऱ्याच दिवसाने व्लॉग शूट करते आणि मी चालली आहे माझ्या फ्रेंडसोबत रविवार पेठेत शॉपिंगला. शॉपिंग मला नाही करायची आहे, शॉपिंग तिला करायची आहे, पण मी तिला फक्त कंपनी द्यायला चालली आहे. म्हटलं चला तुम्हालाही फिरवून आणूयात. 12:15 वाजले आणि मी आत्ताशी मेट्रो स्टेशनला पोहोचली आणि इकडे माझी फ्रेंड तिकीट काढतीये. ही आहे ती. सो आजचा दिवस तसा तर खूप छान जाणार आहे. होपफुली एक जुनी मैत्रीण जेव्हा भेटते खूप दिवसांनी आणि मग गप्पा टप्पा विथ सम शॉपिंग आणि फूड, मजा येते. मेट्रो स्टेशनवर असे स्टॉल्स आहेत आणि आम्हाला लागलेली आहे प्रचंड भूक, त्याच्यामुळे आता थोडंसं पेट पूजा करूया. सो आम्ही डिसाईड केलं आहे की जम्बो किंगचा बर्गर खायचा. खूप भूक लागली होती म्हणून आधी शूट नाही केलं. खाल्ल्यानंतर खायचं स्टार्ट केल्यानंतर ॲक्च्युली समजलं की अरे आपलं शूट करायचं राहिलं. सो हिअर इज द बर्गर. I think neither of Lady and his Monday station doors will open after 5. सो आम्ही पोचलो आहे मंडई स्टेशनला आणि इथून अगदीच वॉकिंग डिस्टन्सवरती रविवार पेठ आहे. हे आहे मंडईचं मेट्रो स्टेशन आणि बरोबर याच्या समोर इकडे रस्ता क्रॉस केला की आपल्याला रविवार पेठेत जाता येईल. ही आहे समोर रविवार पेठ. रविवार पेठेमध्ये क्रोकरी झाली किंवा भांडी झाली किंवा अगदी भाज्या झाल्या किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू म्हणा, घरगुती वस्तू म्हणा, कपडे, आर्ट वाल्या वस्तू किंवा आपण स्टेशनरीज ज्याला आपण म्हणू शकतो, आणि असे बरेचसे इवन हार्डवेअर किंवा लाईट्स अशा टाईपचे बरेचसे दुकानं इकडे आहेत. आणि बऱ्यापैकी इथे होलसेल मार्केट आहे, त्याच्यामुळे जे दुसरे शॉपकीपर्स आहेत तर ते इकडून माल वगैरे उचलतात त्यांचा जास्ती प्रमाणातला आणि ते त्यांच्या शॉपमध्ये जाऊन सेल करू शकतात. आणि इवन आपणही चांगल्या रेटने इकडून छान छान वस्तू घेऊ शकतो. तर असं हे रविवार पेठचं मार्केट आहे. आज थोडी गर्दी कमी वाटते आहे. बघू आता पुढे जाऊन आतमध्ये काय काय असेल, कसं कसं असेल. रविवार पेठेत अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि प्रत्येक गल्लीमध्ये काही ना काहीतरी युनिक शॉप आहे जे ज्या त्या गोष्टींसाठी स्पेशली फेमस आहे.
मेन हिला MDF घ्यायचं होतं आणि बाकी अशीच किरकोळ थोडीशी काहीतरी शॉपिंग करायची होती. सो हा आहे MDFचा स्टॉल. ह्या अशा MDFs मधून आपण बरंच काही घरी आर्ट करू शकतो. मी माझ्या पुढच्या काही व्हिडिओजमध्ये नक्कीच दाखवेल तुम्हाला काही ट्युटोरियल्स याचे. हे मोस्टली असेवाले नेमप्लेटसाठी यूज करतात लोक आणि हे कंदीलसाठी. असे बरेच याचे मल्टिपल युजेस आहेत. आपण जसं करू तसं आहे. आणि अशा ह्या रखरखत्या उन्हात, खूप साऱ्या उन्हात जेव्हा असा आवाज येतो मस्त, तेव्हा अच्छा कोणाला नाही होणार. शॉपिंगला आलोय आणि साड्यांना अट्रॅक्ट नाही झालं असं होत नाही, हो की नाही? शॉपिंगला आलोय आणि साड्यांना अट्रॅक्ट नाही होऊ शकत असं होत नाही. उन्हात अनातल्या शॉपिंग नंतर उसाचा रस हा पाहिजे. आता मंडई क्रॉस करून म्हणजे रविवार पेठेतलं काम झालंय आणि मंडई क्रॉस करून आता आम्ही तुळशीबागेच्या साईडला निघालो. अगदी वॉकिंग डिस्टन्सवरच रविवार पेठेपासून तुळशीबाग आहे. तर तिथेच साईडला एक असंही मार्केट आहे, तिकडे आतमध्ये सगळं डेकोरेशनचं किंवा लग्नासाठी लागणारे जे रुखवत आहेत, मुंडवळे आहेत, अशा सगळ्या वस्तू इथे दिसतात. तोरण म्हणा किंवा अशा मूर्त्या, लाकडी वस्तू, असे खूप छान छान आयटम्स इकडे आहेत जे आपण सजावटीसाठी किंवा गिफ्टिंग पर्पजसाठी आपण देऊ शकतो. इकडे आहे रविवार पेठ आणि रविवार पेठेच्या बरोबर समोर या रस्त्याने आलं की इकडे तुळशी बागा उजव्या बाजूला. तर मग आता खूप सारी शॉपिंग आणि खूप सारं फिरणं झाल्यानंतर मला लागली आहे भूक आणि मिसळ खायला चाललो आता. मिसळचा प्लॅन झाला. सो तुळशीबागेच्या जवळ आहे म्हणून तुळशीबागेतली श्रीकृष्ण मिसळ आज ट्राय करायची. मी कधी ट्राय नाही केली आहे. सो म्हटलं की आता आलोच आहे आणि भूक पण लागलीच आहे, तर आज त्या निमित्ताने इथली मिसळ ट्राय करा. तुळशीबागेतली गर्दी कधीही एवढीच गर्दी राहते तुळशीबागेमध्ये. चालणारे तर असतात आणि मध्ये गाडीवाले पण असतात, त्याच्यामुळे जास्तीच ट्रॅफिक गर्दी. ही आहे श्रीकृष्ण बघूयात. हे असं बंद दिसतंय. खरं तर 4 वाजलं. चालू आहे मोठीली आम्हाला मिळाली आहे आणि हा मेन्यू आहे. आम्ही तरी मिसळच ट्राय करतो. आणि इथली अशी आहे की दोन्ही बाजूला बसायला बेंचेस आहेत एकाच साईडला, त्यामुळे सगळ्यांनी एकमेकांकडे बघत बघत मिसळ सोशलाइज व्हावं असं आहे. सो ही अशी आमची मिसळ आलेली आहे. कलर तर खूप जबरदस्त आहे त्याचा. बघू टेस्ट वाईज कशी आहे. तू याच्या आधी केली आहे का ही मिसळ ट्राय कधी? नाही, मी बघितली बऱ्याच वेळा आहे पण फर्स्ट टाइम ट्राय करते. मध्ये आणि बघितलेलं तुळशीबागेत जेव्हा पण तेव्हा पण कधी खाल्ली नाही, म्हणजे कधी योग नाही.
आज आज आम्ही खातो फर्स्ट आणि तुम्हाला सांगतो की कशी. सो याच्यामध्ये पोहे आहेत, प्रॉपर पोहे आहेत आणि ही मोठी शेव आहे आणि याच्यामध्ये मटकी नाही आहे याच्यामध्ये. अच्छा, हा फक्त असाच रस्सा आहे ज्याच्यामध्ये कांदा आहे, टोमॅटो आहे आणि मस्त तर्री आहे. त्याच्यासोबत पाव नसून या ब्रेडच्या स्लाइस आहे. अशी झाली मिसळ आमची फस्त. त्यावेळेस शूट करताना ऑडिओचा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून मी हा सेपरेटली ऑडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला टाकते आहे की ही मिसळ खरंच खूप छान होती टेस्ट वाईज. तुम्ही पण कधी या भागात आलात तर नक्की ही मिसळ ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल. इथून बाहेर पडलोय श्रीकृष्ण मिसळमधून आणि बरोबर त्याच्या समोरच्या लेनमध्ये, म्हणजे इकडे आहे तुळशीबाग, ही आहे तुळशीबाग आणि बरोबर याच्या समोरच्या लेनमध्ये आता मी जातीये. तिथे बरेचसे रॉ मटेरियल्स मिळतात आर्टसाठी, आर्ट अँड क्राफ्टसाठी किंवा ज्वेलरी मेकिंगसाठी. सो ते दुकान मी तुम्हाला दाखवते. हे गजरे आणि हे फुलं किती सुंदर आहेत ना. आत्ताशी हे काका फ्रेश फ्रेश लावतात स्टॉल. ही आहे ती तुळशीबागेच्या समोरची गल्ली, त्याच्यामध्ये ते आर्ट्सच्या रिलेटेड किंवा क्राफ्टच्या जे आपण DIY करू शकतो अशा रिलेटेड शॉप आहे. तर हे आहे ते शॉप सम्राट म्हणून. तर इथे तुम्हाला बरेचसे छान छान वस्तू, रॉ मटेरियल्स मिळू शकतात आर्ट्सच्या रिलेटेड.